पश्चिम विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी अमरावती विमानतळ महत्त्वाचं पाऊल. अमरावती विमानतळ आणि विमानसेवेच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावतीत पहिली विमानसेवा सुरू. विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं नाव. विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 832 कोटी रुपयांचा सानुग्रह अनुदान निधी वाटप. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप करत काँग्रेसचं देशभर आंदोलन. काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याची भाजपाची टीका. वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भातल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. वक्फच्या नावावर होणाऱ्या हिंसेबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाची सरन्यायाधीशांनी केली शिफारस. इंडिया आघाडीनं वक्फ कायद्याविरोधात संघटितपणे उभं राहण्याचं ममता बॅनर्जी यांचं आवाहन. हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नसल्याचं मुस्लिम प्रतिनिधींना आश्वासन. आणि वानखेडे स्टेडियमच्या एका स्टँडला कर्णधार रोहित शर्माचं नाव देणार. माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांचं नाव देण्याचाही MCAचा प्रस्ताव. नमस्कार.